तर आपल्या छोट्या बागमध्ये सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. बघा, एका झाडापासून सुरुवात जेव्हा आपण करतो, एवढा मोठा आपला छंद कसा वाढत जाते कळतच नाही. भरपूर अशी रोपे झाडे तयार होतात. इथे बघा, हे वालाचे वेलाचे फुलं आहे. खूप छान सुंदर फुलं येत आहेत याला. आणि हे जे बी होतं ना, मी आईकडून आणलेलं होतं. 2-3 वर्षापासून ते बी तयार होत आहे. आणि गुलाबाचं झाड लावून पण 2-3 वर्ष झाल्याची कटी. गावरानी गुलाबाला भरपूर फुलं येतात, म्हणून गावरानी गुलाब छान वाटतो लावायला. इथे बघा, इथे पण खूप सुंदर असं फुलं आलेलं आहे. ही कटिंग पण आपण भरपूर अशी वाढू शकतो. आणि कारल्याच्या वेलाचं बी पण आपल्याला कधी आणावं नाही लागत. ही कटिंग तुम्हाला कुठेही मिळाली, नक्की लावून बघा. आणि इथे बघा आपले भरपूर असे, आणि इथं मी बकेटांचा जास्त उपयोग केलेला आहे. आणि हे आपल्या ग्रो बॅग यावर्षी खूप मोठ्या आल्या होत्या. मनी प्लांट तर कोणी लावू शकतो आणि भरपूर प्रमाणात त्याची वाढ होते. मग पडते आपल्याला कुंड्यांची कमी. बघा, असे कलरचे डबे, त्याचा पण उपयोग केला. तेलाची कॅन, त्याचा पण उपयोग केला. असे छंद वाढत जाते, झाडं वाढत जाते आणि आपला प्लांटर वाढत जातं. इथं बघा, इथे पण काही वस्तूचे बॉक्स आले होते. त्याला पण असे मधामधात असे बॉक्स होते, म्हणजे जागा खूप कमी असं मला सांगायचं. तरी खूप छान झाडं आले. 2च आणले होते हे फ्लावर, हे पण खूप वाढले. आणि आता इथं बघा, चवळीच्या शेंगा आपल्या थोड्या तयार झालेल्या आहे. आता तुम्ही म्हणाल 5-6 शेंगाईत आपली भाजी होणार का? भाजी नाही झाली ना तरी हा आनंद तर मिळतो. आणि मिक्स भाजी आपण बनवू शकतो. कोणत्याही भाजीत आपण याचा वापर करू शकतो. आणि एका टाईमला नाही मिळत आपल्याला भाज्या, थोड्या मिळतात. जास्त प्रमाणात लावला तर एकाच टाईमला मिळू शकतात. पण माझ्याकडे आता 1-2च वेल आहे ते, आणि थोडी भेंडी, अशा भरपूर. आणि बघा किती छान रंग तयार झाले. आणि इथं बघा, झेंडूचे रोपे पण मी भरपूर तयार केली. इथे तुळस पण निघाली. बी टाकत राहायचं, भरपूर झाडे आपोआपच तयार होतात. आणि इथे मिरची बघा, मिरचीचंही आपण बी घरचंच लावू शकतो. आणि खूप छान मिरच्या मिळतात अशा बारीक मिरच्या असल्या ना. आणि इथे बघा, कटिंग केल्यामुळे काय होते, आपले नवीन रोपे तर तयार होतात, पण ह्या झाडांना भरपूर अशा ब्रांचेस तयार होते. बघा, आता हे रोपे तयार झाले. कोकोपीटमध्ये अजून जास्त लवकर तयार होतात झाडे. आणि असेच मी बोगनवेलीच्या साईडला लावलं, कारण कुंड्या कमी पडतात आणि झाडं वाढायचा छंद मात्र आपला वाढतच जातो. म्हणून अशा प्रकारे मी बागकाम करत असते. आणि इथे बघा, आता इथे 2-3 भेंडी लागल्या. आता दुसऱ्या लहान मोठ्या होईपर्यंत ह्या जास्त जाड होऊन जाईल, म्हणून ह्या तोडून घेते मी. आणि भेंडीची भाजी करतच आहे, त्याच्यात टाकून देईल. आणि इथे बघा, अळूचे पाला पण भरपूर लागलेले आहे. एवढे फुलं तोडले. हे झाड मी फुलांसाठी लावलं का, म्हणजे तोडायसाठी फुलं घेत जाईन त्याचे. बाकीची फुलं मी तोडायचं माझं मन होत नाही, पण ते फुलं लवकर सुकून जातात आणि पूजेला कामात येईल. इथे बघा, आता गौकर्णाचे सुद्धा फुलांचा भरपूर असा उपयोग होतो. आणि ते फुलं पण मी तोडून घेते, नाही तर याचंच बी तयार होते झाडांवर, आपण जर नाही तोडलं तर. म्हणून फुलं मी याची तोडून घेते. काही राहिले ना मागे वगैरे, त्याचं बी मात्र तयार होतच असते. आणि खारुताई बघा, बागमध्ये आता दोरं येऊन राहिली. या छोट्या गोष्टीत मला तर खूप आनंद मिळतो. थोडीशी आपली पोळी वगैरे राहतात घरात, त्या जरी आणून ठेवल्या ना, पक्षी यायला सुरुवात होते. आणि ह्या गमती बघायला पण खूप छान वाटतं. खूप मोठे फुलं येतात याला. हे आईकडचं रोप बी आहे, मला कळलंच नव्हतं, पण आई म्हणे माझ्याकडे हे बी होतं आणि आता दिसतच नाही. तेच मी आणलं असेल आणि म्हणून माझ्याकडे ते झाड आलं आहे. आणि हे फुलं पण मी दररोज तोडत असते. याचा मी शॉर्ट बनवलेला आहे. बघा, एकाच झाडावर 2 रंगाचे फुलं आले ना, फुलं आले तर आनंदच झालाच होता, पण त्याच्याबरोबर हा आनंद अजून जास्त झाला की एकाच झाडाला 2 रंगाचे फुलं कसे आले असेल. आणि इथे आपलं कढीपत्त्याचं छोटं झाड आहे. अशा प्रकारे झाडं वाढतच चालले. बघा, जे मिळेल तसा उपयोग करते. घरच्या बीचा तर उपयोग करतेच, कोणती कटिंग लावून पाहते. बी दिसलं तर वाया न जाऊ देता लावून बघत असते मी. आणि दरवर्षी आपल्याला झाडं मिळतात. फक्त हे काम एका दिवसात तर नाहीच होत, पण एक दिवस मात्र नक्कीच होते असं मला वाटायला लागलं आता. आणि तुम्ही पण मला असंच सपोर्ट करा. व्हिडिओ बघा आणि कमेंट, लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण त्याच्यामुळेच तर हा ग्रुप वाढत आहे माझा. आणि इथं बघा, अशीच कटिंग मी भरपूर तयार करत आहे यावर्षी. आणि 2-3 वर्षाच्या तुलनेत यावर्षी जरा जास्त रिझल्ट मला मिळत आहे, कारण ते 2-3 वर्षात मी काय केलं, मेहनत जी केली त्याचंच आता हे फळ मिळायला लागलं. आणि दुसरं म्हणजे जे आपण करतो ना, बघा, पक्षी किती छान इथे गमती बघायला मिळतात. आणि जे आपण मेहनत करतो ना, आपल्याला वाटते, पण त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळते नवीन. जे आपल्या चुका झाल्या होत्या त्याच्यामधून आपण शिकलो आणि बागकाम करायला सुरुवात केली, तरी आपण छान आपलं बागकाम होऊ शकेल. आणि असं नाही पूर्णच झाडं कटिंग आपल्याला मिळतच राहील, लागतच राहील. कधी काही लागते तर कधी नाही लागत, पण जे लागते ते खूप छान आपल्याला आनंद देऊन जात असते. आणि हे पपईचं झाड बघा, इथे हे पण असंच निघालं.
फक्त काय करायचं, बी मिळालं ना तर टाकत राहायचं आणि अशीच भरपूर आपले रोपे झाडं तयार होतील. एका कॅरीमध्ये आता भरपूर प्रमाणात अशी झाडं तयार झालेले माझे. तर कारण जागा कमी असली तर आपण काय करतो, जिथे मिळेल तिथे मी बी टाकतच राहते आणि वेळ पण चांगला जातो, भरपूर वेळ छान जातो, मन प्रसन्न राहते आणि हिरवळ बघून डोळ्यांना तर खूपच छान वाटते. बघा ही कटिंग गावरानी जास्वंदाची जरा लवकरच लागते आणि हे झाड भिंतीतून काढल्यानंतर पिंपळाचं तेही मला टाकायचं मन झाल्याने बघा किती छान मुळ्या तयार झाल्या आहे. आणि इथं याची पण कटिंग लागते, म्हणजे मी लावून बघितली, कारण मी हे फुलापासून ग्रो केलेलं होतं. गणपती मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे ते कसं ग्रो केलेलं आहे ते. आणि बोगनवेलीचे बघा एक कटिंग लावले आणि त्याचे पानं सुकायला लागले, पण दुसरी मात्र छान चालत आहे. गणपतीच्या वेळेस अशीच मी एक वेळा या फुलांचा हार आणला होता आणि ते फुलं मी मातीत टाकून बघितले, माझा जो छंद आहे त्याच्याप्रमाणे, आणि त्याच्यापासून मला झाडं मिळाली होती पहिल्या वर्षी आणि त्याला फुलं आले. तर मला खरंच सांगते खूप आनंद झाला होता तेव्हा, आणि तेव्हापासून मी ते फुलं सुकून ठेवले. इथे पण बघू शकता, आता ही कटिंग वरून तर सुकली पण खालून नवीन येत आहे. आणि जे आपलं कष्टाचं फळ मी व्हिडिओ बनवला होता बघा, आता ते आता थोडंसं पिकलं आणि एवढं गोड नव्हतं, कारण हे वेलावर पिकलं असतं ना खूप जास्त गोड राहिलं असतं, पण तरी मी खाल्लं कारण आपलं मेहनतीचं फळ होतं. आणि इथे बघा खूप छान फुलांचा रंग आहे आणि हे फुलपाखरू आपल्या बागमध्ये खूप छान आराम करत होतं आणि बराच वेळ एकाच फांदीवर बसून होतं, कारण फुलपाखरू बरेचदा असं रेस्ट करताना आपल्याला दिसते आणि खूप छान रंग होते. आणि जेव्हा मला कृष्णकमळच्या वेळेला याच्यावरसुद्धा मी शॉर्ट बनवला, फुलं आले ना तेव्हा विचारूच नका, खूप जास्त आनंद झाला. हे जे तुम्हाला पाणी दिसते ना, हे किचन वेस्टपासून तयार केलं. आता खूप जास्त ऊन तापायला लागली आणि त्याच्यामुळं आपण हे खतं देऊ शकतो. बघा आता याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलं. मी यावेळेस अशी पुट्टंडी बांधून ठेवली होती किचन वेस्टची, कारण मग डायरेक्ट असं पाण्यामध्ये टाकलं असतं ना तर जास्त फंगस वगैरे लागू शकते, म्हणून यावेळेस पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून मी अशा प्रकारे केलं. आणि ते खत झाडांना देते. जसं घरगुतीच खतांचा भरपूर उपयोग मी करत असते. शेणखत झाले, हे खतं झाले, सर्व झाडांना देऊन दिलेलं आहे. आणि छोटे मोठे जे काम करते ना ते तुम्हाला दाखवण्याचा खरंच आनंद होतो. आणि थोडं जरी तुम्हाला माझ्याकडनं काही शिकायला मिळालं तर खूप छान होईल. तसं तर असं नाही की माझ्यापेक्षा बागकाम आजकाल सर्वांनाच येतं, त्याच्यात काही नवीन नाही आहे, पण ज्या पद्धतीने मी करते ना मी तुम्हाला ते दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करते. बघा इथं झाड खराब होत होतं, मला कळलंच नाही, तर आता समजलं याच्यावर एक मोठा असा किडा आहे आणि ते पूर्ण पानं खात होते अशा पद्धतीने. आणि हे झाडाखालून मिळालेले झाडं, आणि दररोज या झाडाला आता फुलं मात्र भरपूर यायला लागले. हे कटिंगपासून तयार केलेलं होतं झाड. बघा बऱ्याच झाडांना नाही पैसे लागत, नाही हे लागत, म्हणजे आणावं लागत बाहेरून, कुठेही याचं बी मिळालं तर आपण लावू शकतो किंवा. आणि खताची पण अशा झाडांना खूप कमी आवश्यकता राहते, कारण हे झाड आहे ना आपल्याला रोड साईड असे भरपूर निघालेले दिसतात, याचे कारण बी भरपूर तयार होते. आणि इथं भेंडीचं बघा, आणि पक्ष्यांची तितकी वर्दळ आता सुरू झाली आहे बागमध्ये, खूप छान वाटते मला यांची गमती जमती बघायला. मी काय करते, पोळी वगैरे थोडं धान्य काही असलं ना वर आणून ठेवते सकाळी सकाळी, आणि हे पक्षी मात्र भरपूर येतात. आणि खारुताईचंही पण आता 2-3 दिवस झाले खूप छान दर्शन होत आहे. खारुताई पण पटकनच खायला येते आणि पाणी पिते आणि जाते, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि बरेच पक्षी याच्यासोबत येत असतात, विविध नवीन नवीन पक्षी दिसायला लागले एकमेकांना. बघा असे करत राहतात. कबुतरांची गर्दी असते ना त्याच्यामुळं भरपूर वेळीचं खाणं सुरूच होतं असं. आणि मी दिसली की मग ती मात्र कुंडी मागे किंवा जाण्याचा प्रयत्न करते, पण मी पण हळूवारपणे एका साईडला राहून माझे कामं करत असते, यांना काही डिस्टर्ब मात्र करत नाही मी. आणि यांचं असं शोधणं चालू राहते खाण्याच्या याच्यासाठी. पाणी पण ठेवलेलं आहे. आणि आता एकाच साईडला पूर्ण बघा, आता इकडे गेली ती, मी दिसली असेल तर, आणि हे पूर्ण प्लेट उचलून ते त्याच्या खाली खात होती. अशा पद्धतीने बागकाम सुरू आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचेच मी खूप खूप धन्यवाद करते. आणि आपल्या बागमध्ये बघा आता पॉलिनेटर पण भरपूर येत असतात, किती मग्न आहे मधमाशी. अशा पद्धतीने बागकाम सुरू असते. नक्की तुम्हीही करून बघा थोड्या थोड्या झाडांपासून, आणि असे झाडं लावा की ती झाडं खूप लवकर निघतील. आणि इथे बघा बदामचं बी मातीत असेल त्याचं पण धार तयार झालं. आणि हे मनी प्लांट तर खूपच छान वाटते, हिरवं हिरवगार बघायला. आणि याची पाण्यामध्ये पण खूप छान कटिंग आपण ग्रो करू शकतो. मी तर बरीचशी ठेवली आहे, ते पण तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आपल्या शेंगा पण तोडून झाल्या. धन्यवाद.